सर्वांना जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र। मी तुमचा लाडका तन्मय पाटील पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉग मध्ये। आज खूप आनंदी दिसत असेल तुम्हाला। त्याचं कारण आहे की आपण जी काही महिन्यांपूर्वी मोहीम राबवली होती सेव्ह पेंढरकर म्हणून, तिला नक्कीच कुठेतरी यश आलेलं आहे। खूप म्हणतात ना सर्वांच्या पाठिंबाने आणि एक प्रकारे म्हणू शकतो की आपल्याला आई भवानी, आई एकवीर, आई दुर्गाडी पावली म्हणू शकतो आणि आपल्या मोहिमेला यश आलेलं आहे। जी आपण सरांनी विद्यार्थ्यांनी मिळून जी उपोषण साखळी तयार केली होती तिला कुठेतरी यश आलेलं आहे। तुम्ही येता जाता पेंढरकर पाहिलं असेल की तिथे नेहमी कंटिन्यू सर असायचे। आधी तर इतकंच सांगणे प्रभाकर देसाईला की नक्की जर तू व्हिडिओ पाहत असेल तुझ्या व्हिडिओ पोहोचेल नाही माहीत नाही, पण आठवते का सुरुवात झाली होती एका शिवजयंतीला। कॉलेजमध्ये आम्हाला शिवजयंती साजरी करायची होती। आम्ही सर्व बोलतात ना सर्व आयोजन केलं होतं, नियोजन केलं होतं। त्यानंतर लेखी घेतला होता, सही कॉलेजचा सही स्टॅम्प होता लेखीवर। जर माझ्याकडे पॉसिबल झाला तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकेन तो पेपर। त्यानंतर ना यांनी आम्हाला कॉलेजला बोलवलं, ऑफिसमध्ये बोलवलं आणि सर्वात आधी प्रश्न केला की तुम्ही हे भगवे कुर्ते घातलेत, भगवे झेंडे घातल्यात ज्यावर महाराजांचा पण फोटो होता। त्याचा पहिला प्रश्न होता आणि त्याच्या आजूबाजूला सर्व सर बसलेले होते आणि सर्व मॅडम बसलेले होत्या। यांचा आधीचा प्रश्न होता की नक्कीच तुम्ही कोणत्या पार्टीचे आहात, तुम्ही कोणत्या पार्टीला सपोर्ट करता। त्या क्षणी डोकं असं फिरलं होतं ना की सांगतो ना हे पण सांगतो की आम्ही कॉलेजला पण लीडर होतो ना, आम्ही कोणाच्या बापाला पण भिलो ना कोणाला पण भिलो कॉलेजमध्ये। फक्त प्रश्न एवढा होता आमच्या समोर की आमच्या मुले किंवा आमच्या एका उत्तरामुले बाकीचे जे आमच्यासोबत पोरं होते, नवीन पोरं होते आणि त्यांच्या परीक्षा जवळ होत्या, नक्कीच त्यांच्या करिअरवर कुठे बोलतो ना काही हे नको ना कालकोट नको लागावी म्हणून आम्ही त्यासाठी चुप्प राहिलो। हां, पण म्हणतात ना एकदा की कुठे ना कुठे सत्याचा विजय होतो। तर आई तुळजाभवानीने, आई एकविरेने तुला पलून लावलं, प्रभाकर देसाई तुला पलून लावलं तुझ्या या उत्तरावर किंवा सध्या या बयानावर। हां, त्यानंतर जो परत एक सरांच्या विद्यार्थ्यांवर चालू झाला तुझा जो प्रेशर टाकणं, हे टाकणं ते टाकणं, ही खूप मोठी गोष्ट सांगायची आहे पण व्हिडिओ सांगता येणार नाही, तुम्हाला मी दाखवतो। तर त्यानंतर 14 जूनला काहीतरी उपोषण चालू झालं आपल्या सरांचं आणि विद्यार्थ्यांचं कॉलेजवर। तर त्याला नक्कीच आता यश आलेलं आहे। आई भवानी, आई एकवीर चरणी प्रार्थना करून सर्वांनी जी उपोषण साखळी चालू झाली, सुरू झाली, तशी नक्कीच कॉलेजचे HOD वगैरे आहेत ना त्यांनी पोरांना बोलून धमकी देणं, सरांना बोलून धमकी देणं, आम्ही हे करू ते करू असं। तर खूप गोष्टी केल्या, तुम्हाला आम्ही फेल करू, कॉलेजला काढू, सरांना पण धमकी देणं। अरे पण सांगतो तुमच्या या मोठ्या धमक्याला आम्ही आधी पण नव्हतो भिलो, आता पण नाही भीत ना, पुढं पण नाही भिणार। हां, ना जर यात तुमची जी खरी गोष्ट होती तर मग तुम्हाला आता पळायला का लागला? कीच सांगायचं असं की जी उपोषण चालू झालं होतं त्या उपोषणाला कुठेतरी यश आलेलं आहे, आपल्या सेव्ह पेंढरकर मोहिमेला यश आलेलं आहे। नक्कीच महाराष्ट्र प्रशासनाने महाराष्ट्र शासनाने आपल्या कॉलेजला एक प्रशासक निवडलेला आहे। तर नक्कीच हे आपल्या सर्वांसाठी खूप मोठा यश आहे। खरी गोष्ट सांगू का, सांगायला प्रॉपर सांगणार असेल तर तुम्हाला व्हिडिओ नीट सांगू शकतो, पण आपली बोली थोडी ओपर नीचे गावठी बोली आहे, त्यामुळे जर शब्द वगैरे उलटा पुलटा निघाला आपण भीत नाही, पण कशाला टेन्शन घ्यायचा। त्यामुळे तुम्हाला आता मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो की सुरू कुठून झाला होता आणि शेवट कुठे होतोय। तर नक्कीच माझ्यासोबत व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा। आणि पुन्हा एकदा एक सांगतो की जे जे आपल्यामध्ये त्या मोहिमेत किंवा उपोषण साखळीमध्ये जे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी होते त्यांचं, सरांचं, विद्यार्थ्यांचं, डोंबिवलीकरांचं खूप खूप मनापासून आभार। तुमच्या सपोर्टमुळे हे सर्व झालं। तर नक्कीच आता पुढे व्हिडिओमध्ये बघा आणि नक्कीच असाच सहभाग डोंबिवलीकरांना देत राहा। तर चला,
पार्सल आहे ना ते डोंबिवलीत काय करतात. दादरचं पार्सल दादरला पाठवून आपली डोंबिवली ही सगळीकडे प्रसिद्ध आहे. बातमी आहे डोंबिवलीमधून. पेंढारकर महाविद्यालय व्यवस्थापनाला शासनाकडून दणका देण्यात आलाय. कर्मचाऱ्यांचे पगार रोखू नका असा दणका देण्यात आला आहे. पेंढारकर महाविद्यालय कर्मचारी पगाराविना काम करत होते. त्याची भाईगिरी करून झाली. आमचा त्याविरुद्ध लढा देऊन झाला. आणि त्यानंतर बघा, गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून चालू असलेला इथला प्रवास, इथला लढा आज मित्रांनो आलेलो पेंढारकर कॉलेजवर बघू शकता तुम्ही. आणि इथे 10 महिने पूर्ण चाललं. त्याच्यानंतर आता बघू शकतो व्हॅन वगैरे आहेत आणि नक्कीच फुल्ला आणलेला आहे. थोड्याच वेळात जल्लोष करूया आपण सर्वांनी मिळून. तर माझ्यासोबत कनेक्ट राहा. चला तुम्हाला दाखव.
मुळात आज 30 एप्रिल आहे. इतिहासात 30 एप्रिलच्या रोजी हिटलरने स्वतःला गोळी घालून घेतली होती. तसेच प्रशासन आमची ती गोळी आहे आणि ती गोळी बरोबर आज डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाला लागली. मुळात तो आपला आजचा एक विजय झालेला आहे. 2012 पासून जी लढाई होती ती आज 2025ला येऊन थांबलेली आहे. शासनाची काही चुकी नाही आहे, शासन आपलं थोडंसं ढिल्लं आहे. 15-13 वर्षे लागली शासनाला निर्णय घेण्यासाठी, पण देर आहे दुरुस्त आहे. आमचा हा विजय जो बघत असाल तुम्ही गगनात भिडे मावेना असा जो आज जो जल्लोष चालू आहे याने काय होणार आहे, डोंबिवलीतील जे गोरगरीब विद्यार्थी होते त्यांना आता डोंबिवली सोडून बाहेर शिक्षण घेण्यासाठी जाण्याची गरज मुळीच लागणार नाही. जे शासनाने जे युनिव्हर्सिटीने ठरवून दिलेले अल्प दरात जे शिक्षण मिळायला हवं होतं ते काही दृष्ट लोकांमुळे पैसे कमवण्याचं ते साधन म्हणून ते पैसे खाण्याच्या मार्गावरती ते आज होतं. ते मुळात शासनाने आज त्यांच्यावर आळा घातलेला आहे. डोंबिवलीतील गोरगरीब विद्यार्थ्यांना इथून पुढे माफक अल्पक दरात इथून पुढे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. कुठल्या मागणीसाठी तुम्ही आमची एकच मागणी होती. आजपर्यंत 2012 पासून जो तथाकथित अध्यक्ष आहेत प्रभाकर देसाई त्यांनी स्वतःच्या मनमानी करून कॉलेज प्रशासनावर ताबा मिळवला होता आणि इथे काही कोटींचे आर्थिक उलाढाली झालेली आहे. आम्ही आमची पुढे तीच मागणी आहे की आर्थिक घोटाळे उघडकीस करावे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी. उपोषण केलेलं मुळात या उपोषणाला हे एक माझ्या महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी आहेत ते त्यांचं उपोषण होतं आहे. समजा जर हे कॉलेज विनाअनुदानित झालं असतं तर महाराष्ट्राला एक कीड लागली असती विनाअनुदानितची. की मुळात जे आमच्याबरोबर होते राजकीय नेते होते. अतिशय आनंद मिळालेला आहे शिक्षणाचं एन्जॉय झालेलं आणि एक चुकीचं प्रशासन चाललं होतं त्यामध्ये शिक्षक एकवटले हे हा संदेश आता महाराष्ट्रभर राहणार आहे की मॅनेजमेंट सगळंच चुकीचं करू शकत नाही. शिक्षकांचा विचार विषय बनत चालला होता अनेक विद्यालयांसाठी शाळांसाठी. आता पेंढारकरच्या निमित्ताने उदाहरण सेट व्हायला
कारण मी या शाळेचा विद्यार्थी आहे. सिस्टर निवेदिता शाळा मराठी माध्यमात मी शिकलो. तर तिथे सुद्धा प्रशासन हेच करत होतं आणि त्यांनी सक्सेसफुली ती शाळा बंद पाडली मराठी मीडियममध्ये. आता विद्यार्थी शिकू शकत नाही आणि तेव्हाच ह्या ठिकाणी सुद्धा तेच पद्धती अवलंबल्या जात आहेत अशी शंका निर्माण झाल्यामुळे आम्ही ह्या आंदोलनामध्ये सगळेजण हाताला हात धरून उभे राहिलो. कारण जशी शाळा हातून गेली तशी हे सुद्धा हातून जाण्याची शक्यता होती आणि सर्व मुलांची शिक्षणाची संधी जाऊ नये म्हणून हे खरं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि शाळेसाठी गरज लागली तरी अशा प्रकारचे आंदोलन करण्यात येईल. तर मित्रांनो, आलेलो आहे घरी. शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं आणि ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्यांचं खूप खूप आभार. असे सपोर्ट राहो आणि जास्त तर बोलणार काय नाही. हे दोन बोलून इथेच बॉक्स एंड करतो. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच कमेंट करा जर तुम्हाला आवडत असेल तर. इथेच ह्या ब्लॉगचा आता पुन्हा एंड करतो. सर्वांना माझा जय शिवराय, जय महाराष्ट्र.